श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचे प्रभावी तोडगे आणि उपाय. गुरुवारी झाडाखाली स्वामींचे नाव घेत एक रोटी ठेवा, दुर्भाग्य दूर होतं. पती पत्नी भांडणासाठी एक समईत तिळाचं तेल घालून दिवा लावा, वाद निवळतात. घरात दर गुरुवारी श्री दत्त मंत्राचा जप करा, दोषयुक्त वास्तू शांत होते. व्यवसाय सुरू करताना स्वामी समर्थांचं चित्र डावीकडे ठेवा, नफा आणि यश मिळतं. रोज सकाळी स्वामींच्या नावाने पाणी गार करा, शरीरातील उष्णता कमी होते. नोकरी मिळवण्यासाठी स्वामींचा ओम स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करा, यश मिळेल. झोपण्याआधी स्वामींच्या नावाने 5 मिनिटे ध्यान करा, तणाव कमी होतो. स्वामींच्या फोटोसमोर गुरुवारी 5 बदाम ठेवा, बुद्धी तेजस्वी होते. गुरुवारी एखाद्या वृद्धाला झाडू भेट द्या, करिअरमध्ये स्थैर्य येतं. घरात रोज शंखध्वनी करा, नकारात्मक शक्ती दूर राहतात. पैशांचा अपव्यय थांबवण्यासाठी स्वामींचं चित्र तिजोरीजवळ ठेवा, बचत सुरू होते. गुरुवारी स्वामींच्या मूर्तीपुढे हळद कुंकू वाहा, सौभाग्य टिकतं. स्वामींचं भजन रोज 10 मिनिटं ऐका, मनशांती मिळते. जन्मकुंडलीत गुरुदोष असेल तर दर गुरुवारी गरजूंना पिवळं फळ द्या, ग्रहदोष शांत होतो. व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. प्रवासासाठी निघताना स्वामी समर्थ सोबत आहेत असे म्हणा, संकट टळतं. स्वामींच्या पायाजवळ मोहरी व लिंबू ठेवा, दृष्टदोष नष्ट होतो. घरात सातत्याने वाद होत असतील तर स्वामी समर्थ नावाची पट्टी लावा, घरात शांतता येते. स्वामींचं नाव घेत दुधात केसर मिसळून प्या, शारीरिक व मानसिक शक्ती वाढते. स्वामींचं स्मरण करत सकाळी 5 वेळा जय जय रघुवीर समर्थ म्हणा, आत्मबल वाढतं. अचानक खर्च होत असल्यास स्वामींच्या मूर्तीसमोर पाणी भरलेला कलश ठेवा, स्थैर्य निर्माण होतं. स्वामी समर्थ मंदिरात पितांबरी फूल अर्पण करा, इच्छित काम सिद्धी मिळते. नवीन घरात प्रवेश करताना स्वामींचं नाव जपा, वास्तू शांती होते. रोज सकाळी स्वामींचा फोटो उजव्या हाताने नमवा, दिवस शुभ जातो. घरात गोंधळ असेल तर स्वामी समर्थ ध्वनिपट वाजवा, घरातील वातावरण प्रसन्न राहतं. पती पत्नी यांचं नातं गोड करण्यासाठी स्वामींच्या नावाने गुलाबाचं फूल एकमेकांना द्या, प्रेम वाढतं. शिवरात्रीस स्वामींच्या नावाने बेलपत्र वाहा, शारीरिक त्रास दूर होतो. स्वामींच्या नावाने फुलांचा हार करून देव्हाऱ्यात ठेवा, सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वामींचं तांब्याचं लॉकेट घाला, अचानक संकटांपासून संरक्षण होतं. शरीर थकलेलं वाटल्यास स्वामींचं नाम घेत कोमट पाणी प्या, ऊर्जेची अनुभूती होते. स्वामींच्या मंदिरात एक नारळ वाहा, मानसिक इच्छांची पूर्तता होते. गुरुवारी झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांची आरती करा, घरात सौख्य निर्माण होतं. नवीन वाहन घेण्याआधी स्वामी समर्थांचे दर्शन घ्या, प्रवास सुरक्षित होतो. स्वामींच्या मूर्तीवर केसरी चंदन लावा, यश आणि तेज मिळतं. स्वामींच्या नावाने एक लिंबू गळ्यात घालावा, दृष्ट लागणे थांबतं. स्वामी समर्थांची छोट्या लाकडी चौकटीत प्रतिमा बाळगावी, घरात शुभ शक्तींचं वास्तव्य राहतं. गुरुवारी सकाळी स्वामींचं नाव घेत झाडांना पाणी द्या, घरात समृद्धी येते. स्वामींच्या मूर्तीसमोर एक गुलाबाचं फूल ठेवा, प्रेमसंबंध मधुर होतात. दर रविवारी स्वामी समर्थांच्या फोटोपुढे कापूर लावा, वाईट शक्ती दूर राहतात. स्वामींच्या नावाने गरिबांना पाणी द्या, पुण्य आणि शांती मिळते. नवीन काम सुरू करताना ओम
स्वामी समर्थाय नमः हा जप करा. यशाची शक्यता वाढते. झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ मंत्र लिहा. चिंतेपासून मुक्ती मिळते. पती पत्नी एकत्र स्वामींची आरती म्हणावी. आपुलकी व समाधान वाढतं. व्यवसायस्थानी स्वामींचं तांब्याचं चित्र ठेवा. ग्राहक आकर्षित होतात. स्वामी समर्थांच्या चरणावर अक्षता वाहा. मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक गुरुवारी हळदीचं उटणं लावा. सौंदर्य आणि तेज वाढतं. गुरुवारच्या दिवशी तांदळाच्या पुडीने स्वामींची पूजा करा. घरात अन्नधान्याची भरभराट होते. स्वामींचं नाव घेत घरात घंटा वाजवा. नकारात्मक शक्ती नष्ट होतात. स्वामी समर्थ मंदिरात एक नारळ अर्पण करा. अडथळे दूर होतात. मुलांच्या अभ्यासासाठी स्वामींच्या फोटोसमोर 5 मिनिटे ध्यान करा. लक्ष लागतं. यश मिळतं. स्वामींच्या नावाने दर गुरुवारी एक सफरचंद दान करा. आरोग्य टिकतं. पैशांची बचत व्हावी यासाठी तिजोरीत स्वामी समर्थांचे चित्र ठेवा. पैसा अडकत नाही. स्वामींच्या नावाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अन्नदान करा. घरात शुभकार्यता टिकते. घरात तणाव असेल तर स्वामींचं भजन चालू ठेवा. वातावरण शांत राहतं. स्वामींच्या मूर्तीला सुगंधी पाणी शिंपडा. शुभता वाढते. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.